अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा बागलाण तालुक्यात कहर, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, शिवसेनेचा सरकारला इशारा। आपण पाहत आहात 24x7 न्यूज रिपोर्ट, सत्याच्या शोधात सत्याच्या सोबत। सटाणा, बागलाण तालुका। गेल्या 2 दिवसांपासून अवकाळी पाऊस आणि गारपिटीने बागलाण तालुक्यात अक्षरशः धुमाकूळ घातला असून शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। 30 आणि 31 मार्च रोजी सायंकाळ नंतर झालेल्या या अवकाळी पावसामुळे पिंपळकोठे, दरेगाव, तहाराबाद, मुल्हेर, दसवेल, मिलवाड, तुंगनदिगर, कातरवेल, माळीवाडे, नामपूर, बिजोरसे, इजवाने, मळगाव भा, सारदे, सटाणा, आराई, फोपीर, मुंजवाड, औंदाणे, भाक्षी, मुळाने, कौतिकपाडे, पिंगळवाडे, दांग सौंदाणे, पिंपळदर, लखमापूर, ब्राह्मणगाव, ठेंगोडा, मोराणे सांडस, देवळाने, वायगाव, सुराणे, रातीर, तिळवण, चौंधाणे आणि मोरेनगर या गावांतील शेतकऱ्यांचे कांदा, गहू, डाळिंब, टमाटो, द्राक्षे, शेवगा, कांदा बियाणे डेंगळे आणि टरबूज पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे। दरम्यान या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी यासाठी बागलाण तालुका शिवसेना उबाठाच्या वतीने तहसीलदार कैलास चावडे यांना निवेदन देण्यात आले। यावेळी जिल्हाप्रमुख लालचंद भाऊ सोनवणे आणि शहर प्रमुख रवींद्र सोनवणे उपस्थित होते। निवेदनात शासनाकडे मागणी करण्यात आली आहे की नुकसानग्रस्त पिकांचे सरसकट पंचनामे करण्यात यावेत, शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी, उन्हाळी कांद्याला 2500 ते 3000 रुपये भावाने खरेदी करावी, विक्री झालेल्या कांद्यावर प्रति क्विंटल 500 रुपये अनुदान जाहीर करावे। यासोबतच कोणतेही निकष न लावता सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळावी अशी ठाम मागणी करण्यात आली आहे। जर शासनाने तातडीने दखल घेतली नाही तर शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडले जाईल असा स्पष्ट इशारा शहर प्रमुख रवींद्र सोनवणे यांनी दिला आहे। या प्रसंगी शहर संघटक राजन सिंग चौधरी, उपशहर प्रमुख सुमित सोनवणे, राजेंद्र खानकरी, शरद शेवाळे, सुरेश पगार, कारभारी पगार, पंकज ठाकूर, संदीप सोनवणे, लक्ष्मण सोनवणे, सुनील गायकवाड, मंगलसिंग जोहरी, मोहन खैरनार, योगेश जाधव, विक्रांत पाटील, पप्पू शेवाळे, भगवान मांडवडे, योगेश मांडवडे, सतीश मांडवडे, भरत रेवजी, जितेंद्र गांगुर्डे आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी देवेंद्र पवार, सटाणा। 24x7 न्यूज रिपोर्ट, सत्याच्या सोबत सत्याच्या शोधात। किंवा या महाराष्ट्रामध्ये शेतीमालाला भाव नव्हता तरी सुद्धा शेतकरी कसे तरी जीवन जगत होता, परंतु जो काही माल आहे तो सुद्धा पावसामुळे तो वाहून गेलेला आहे, नुकसान झालेले अतिशय। आणि म्हणून शेतकऱ्याची वाईट अवस्था झालेली आहे। एकीकडे खतांचा भाव वाढलेले, एकाकडे बी बियाण्याचे भाव वाढलेले आणि म्हणून शेतकरी अतिशय मेटाकुटीला आलेला आहे। या शेतकरीला न्याय द्यावा, या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामा करावेत आणि त्यांना तात्काळ मदत द्यावी अशी मी पुन्हा आदेश वजा विनंती करत आहे। धन्यवाद। आज देखील पावसाची शक्यता आहे, उद्या पण शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर आम्ही पाहणी केलेली आहे, केंद्रीय कर्मचाऱ्यांनी पाहणी केलेली आहे आणि 100% जिथे नुकसान झालेलं आहे ते पंचनामे करण्याची अपेक्षित आहे।